सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा आपला व्लॉग चालू करतोय आपण वॉर्मअपनी. आज आहे आपला शोल्डर डे आणि आज मी टोटल करणार आहे 6 व्हेरिएशन्स. सो मी माझा फटाफट वॉर्मअप करून घेतला. आता मी जाणार आहे माझ्या फर्स्ट एक्सरसाइज करे, ती आहे शोल्डर प्रेस. सो गाईज, मी इथे माझा फर्स्ट एक्सरसाइज चालू केलेली आहे, सीटेड शोल्डर प्रेस. सो इथे मी घेतला होता फर्स्ट सेट 10 kgचा, ज्याच्याने मी 15 रेपिटेशन्स परफॉर्म केले. मी सध्या मसल्सवरती जास्त फोकस करतो आहे, म्हणून मी नंबर ऑफ रेपिटेशन्सवर जास्त फोकस करतो आहे. सो गाईज, माझा सेकंड सेट होता. सेकंड सेटमध्ये मी वेट घेतलं होतं 15 kg, ज्याचे मी 10+ रेपिटेशन परफॉर्म केले. आणि याचबरोबर मी थर्ड सेटला घेतलं होतं 20 kgचा वेट, जो मला माहीत नाही मी किती रेपिटेशन्स मारले. आय गेस 10 रेपिटेशन परफॉर्म केले. सो यू कॅन सी. सो गाईज, मी इथे घेतला होता माझा फोर्थ आणि लास्ट सेट. इथे मी वेट घेतलं होतं 25 kgचं आणि मी इथे 6 रेपिटेशन्स परफॉर्म केले. हा खूप हाय इंटेन्स होता माझ्यासाठी, बट रेपिटेशन चांगले गेले, गुड फॉर्ममध्ये गेले, ज्याच्यासाठी हा माझ्यासाठी एक W होता. सो गाईज, मी जेव्हा पण शोल्डर स्ट्रेन करतो तेव्हा मी एका मसलचे 2 व्हेरिएशन परफॉर्म करतो. जसं मी फर्स्ट व्हेरिएशन परफॉर्म केला होता शोल्डर प्रेस, आणि मग आता मी सेकंड व्हेरिएशन परफॉर्म करतो आहे फ्रंट रेजेस. सो फ्रंट रेजेसला मी फर्स्ट वेट घेतला होता 5 kg, त्याच्यानंतर 7.5 kg, त्याच्यानंतर 10 kg. सो तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशी एक्सरसाइज परफॉर्म केली आहे, आणि माझ्या जॉईंट्सवरती जास्त टेन्शन न देता मी माझ्या मसल्सवरती जास्त फोकस केला. सो गाईज, इथे मी लॅटरल रेजेस केले थर्ड व्हेरिएशनला. थर्ड व्हेरिएशनमध्ये मी माझा मिड डेल्टॉइडला टार्गेट करत होतो, आणि जसं तुम्ही बघू शकता हा 5 kgचा वेट होता आणि माझ्यासाठी खूप इझी होता हा वेट, ज्याच्याने मी 10+ रेपिटेशन परफॉर्म केले. इट वॉज क्वाईट गुड. सो गाईज, मी लॅटरल रेसचा सेकंड सेट घेतला होता. सेकंड सेटमध्ये मी घेतला होता वेट 7.5 kgचा, आणि जसं तुम्ही बघू शकता 7.5 kg पण माझ्यासाठी इझी होता. तुम्ही बघू शकता माझा बॉडी मुवमेंट जास्त नाही आहे, फक्त माझ्या डेल्टॉइड्समध्ये मुवमेंट आहे, ज्याच्याने माझी एक्सरसाइज प्रॉपर माझ्या डेल्टवरती फोकस्ड होती. सो गाईज, मी माझ्या लॅटरल रेजेसच्या थर्ड सेटमध्ये घेतलं होतं 10 kg, आणि तुम्ही बघू शकता की 10 kg पण माझ्यासाठी क्वाईट इझी होतं. काही जण 10 kg घेतात आणि पूर्ण बॉडीची मुवमेंट करतात, बट मी पूर्ण माझ्या मसल्सवरती टार्गेट केलेलं, ज्यामुळे माझे फक्त डेल्टॉइडमध्ये मुवमेंट जास्त आणि बॉडीमध्ये मुवमेंट कमी होत होती, आणि इट वॉज अ W मूव फॉर मी. माझा फोर्थ व्हेरिएशन होता लॅटरल रेजेस मशीनवरती, आणि मशीनवरती लॅटरल रेजेस हे इझी असतात परफॉर्म करण्यासाठी, कारण इथे आपल्याला कमी लोड असतो आपल्या जॉईंट्सवरती, आणि इथे मसल डिरेक्टली टार्गेटेड असतो, ज्यामुळे आपले मसल डेव्हलपमेंट जास्त बेटर होते आणि जॉईंट पेन कमी होतो. सो गाईज, सीटेड लॅटरल रेजेस ही एक्सरसाइज माझ्यासाठी थोडी इझी होती, बट स्टील माझ्या मसलवर डिरेक्टली कॉन्ट्रॅक्शन फील होत होतं, म्हणून माझ्याकडून वेट नंतर थोडं कमी केलं. मग मी सेकंड सेटमध्ये जो वेट घेतला होता तोच मी थर्ड सेटला सुद्धा घेतला, आणि थर्ड सेटला मी 2 रेपिटेशन जास्त परफॉर्म केले.
आणि मी माझ्या पोस्टेरियर डेल्टॉइडला टार्गेट करायसाठी घेतलं होतं क्रॉस केबल्स. आणि गाईज ही माझी एक्सरसाइज खूप फेवरेट आहे, कारण इथे जी मुवमेंट असते ती प्रॉपर माझ्या डेल्टवरती मला फील होते. आय डोंट नो अबाउट यू, बट ही मला फील होते. माझ्या नाही लॅट्सवरती टेन्शन येत नाही, दुसऱ्या कोणत्या मसलवर, फक्त पोस्टेरियर डेल्टॉइडवर फील होते. म्हणून ही एक्सरसाइज माझी पर्सनल फेवरेट आहे. सो तुम्ही ह्याचे तिन्ही सेट बघू शकता. सो गाईज मी माझा लास्ट व्हेरिएशन घेतला होता रिव्हर्स पेक डेक फ्लाय. आणि गाईज ही एक्सरसाइज पण माझ्या पोस्टेरियर डेल्टॉइडसाठी होती. जसं की तुम्ही बघू शकता की ही एक्सरसाइज मी कशी परफॉर्म करत होतो, ज्याच्याने माझे प्रॉपर पोस्टेरियर डेल्टॉइड मसल टार्गेट होते. सो यू कॅन ट्राय दिस एक्सरसाइज. ही एक्सरसाइज बेस्ट आहे तुमच्या डेल्टला टार्गेट करण्यासाठी. सो गाइस, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर करा लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.